बसची चाकं थांबल्यानं स्थानकांवर गर्दी, प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल। महाराष्ट्र राज्य एसटी कामगार व कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामुळे आज बुधवार दिनांक 4 रोजी देखील एसटीचे चाकं थांबल्यानं प्रवासी वर्गाचे व विद्यार्थ्यांचे त्रास लोकांना दिसतोय। ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसाठी संप पुकारल्यानं जिल्ह्यातील सेवा विस्कळीत झाली। जिल्ह्यात सर्वत्र बस आगारामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। विशेषतः कामगार वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ आली आहे। सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या या संपाचा फटका सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतोय। अनेक ठिकाणी कर्मचारी वर्गानं अनेक मागण्यांसाठी संपात भाग घेत घोषणाबाजी केली। जे काही एसटी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन चालू आहे, या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी 2016 पासूनचा आमचा रखडलेला वेतन करार, त्यामुळे आम्हाला खूपच कमी वेतनामध्ये काम करावं लागत आहे। ज्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जावं तेच वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे या एसटी कर्मचाऱ्याला दिलं जावं, जेणेकरून ज्या जनतेची सेवा हे कर्मचारी रात्रंदिवस अहोरात्र करत आहेत व आम्हाला जर वेतन वाढ दिली तर त्या मिनिटाला म्हणजे ज्या क्षणाला मुख्यमंत्री वेतन वाढ जाहीर करतील त्या क्षणाला आमचं हे धरणे आंदोलन संपुष्टात येईल। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।